अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तारापूर MIDCच्या संदर्भातला प्रश्न आहे. तर म्हणजे MIDCच्या मंत्र्यांनी तो उत्तर द्यायला पाहिजे, पण हरकत नाही, आता तुमच्याकडे तो आलेला आहे. म्हणजे की तारापूर ही भारतातील सर्वात मोठी एक औद्योगिक वसाहत आहे असून तिथे जवळजवळ 1300 पेक्षाही जास्त कारखाने आहेत. त्यापैकी 800 कारखाने हे अतिसंवेदनशील आहेत. आणि या तारापूर हे सगळ्यात जास्त पोल्युशित शहर म्हणून त्या ठिकाणी आपलं NGT नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. आणि त्यामुळे या पोल्युशनमुळे जवळजवळ 280 कोटीचा दंड त्या ठिकाणी त्यांना आकारण्यात आलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे. अनेक पालघर जिल्ह्यातील मोरबे, नवापूर, खाडी परिसरातील सागरी पर्यावरणावर तारापूर MIDC मधून सोडण्यात येणाऱ्या प्रक्रिया न केलेल्या अथवा प्रक्रियेनंतर सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचे परिणाम होत आहेत. आणि परिणाम स्वरूप ज्या ठिकाणी मच्छीमार बांधवांच्या ज्या खाडी आहेत, दांडी आहे, मुरबा आहे, उसळी आहे, सरावली आहे, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कारखान्यांचे जे आपलं रासायनिक जे पाणी जे आहे त्याची सांडपाणी प्रक्रिया न केल्यामुळे त्या ठिकाणी आपलं गटारे वगैरे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न घ्या. हा नाही एक जरा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण काही बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, त्याचे काही मार्गी लागत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मच्छीमारांचा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेल्या पापलेटसह विविध व्यावसायिक मत्स्य प्रजातीचे महत्त्वाचे प्रजनन क्षेत्र आहे. आणि त्यामुळे हजारो पारंपरिक मच्छीमार व आदिवासी बांधव त्या ठिकाणी खलासी म्हणून काम करतात. त्यांच्या उपजीविकेवरती त्या ठिकाणी गंभीर अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे. ताई, या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की एक दुर्गंधी वायू जो आहे हा रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी सोडला जातो आणि पहाटेच्या तीव्र रासायनिक वास जाणवत असल्यामुळे श्वसनाचा त्रास, त्याचप्रमाणे डोळ्यांना जळजळ अशा तक्रारी त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स इतका खाली आलेला आहे, 300 ते 350च्या आसपास या ठिकाणी आल्यामुळे या ठिकाणी श्वसनाचे विकार व कॅन्सरसारखे आजार या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून या 1300 ज्या छोटे मोठे जे कारखाने आहेत त्या ठिकाणी 100 MLDच्या आपल्या प्लॅनची आवश्यकता आहे. फक्त 25 MLD असल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक सांडपाण्याची प्रक्रिया योग्य होत नाही. ताई, आपण या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला जे काही उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राष्ट्रीय जलयुक्त अभियानाअंतर्गत दरमहा केंद्रीय प्रदूषण मंडळाने नेमून दिलेल्या खारेकुरण, मुरबे, दांडी, नवापूर, उसळी येतो मी सरावली या ठिकाणच्या पाण्याचे नमुने संकलित करण्यात येतात असे उत्तरात नमूद केलेलं आहे. परंतु ताई, कुठल्याही प्रकारे केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या बाबतीत अशा पद्धतीने नमुने तपासले जात नाही. आणि म्हणून वॉटर पोल्युशन जे आपले इंडेक्स आहे तो अत्यंत पोर अशा प्रकारचा आहे. माझे स्पेसिफिक प्रश्न आहे की बोईसरला 1.25 लाख लोकसंख्या असलेल्या वाढत्या लोकसंख्येमध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी व त्यावर प्रक्रिया करण्यासाठी STP प्लॅन्ट लावणार आहात का? कारण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन. MIDCची अपुरी संकलन असल्यामुळे त्या ठिकाणी 12ही महिने त्या ठिकाणी नाले जे आहे ते कायमस्वरूपी त्या ठिकाणी वाहतात. तिसरा प्रश्न आहे की सर्व सांडपाणी औद्योगिक व घरगुती यावर प्रक्रिया करण्यासाठी आपण काही उपाय करणार आहात? आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की या मच्छीमारांच्या व्यवसायावरती परिणाम होत असल्यामुळे मासेमारीवर झालेल्या परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटला आपण त्या ठिकाणी